अंकिता सध्या 7 वर्षांची आहे। तिला स्वतःचं डेबिट कार्ड पाहिजे आहे आणि त्यावर तिचा फोटो असावा असा हट्ट तिने आई-वडिलांकडे धरलाय। मात्र डेबिट कार्ड पाहिजे असेल तर आधी अंकिताचं सेव्हिंग अकाउंट उघडावं लागेल। पण 18 पेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांचं सेव्हिंग अकाउंट उघडता येईल का याबद्दल अंकिताच्या आई-वडिलांना माहिती नाहीये। तसेच लहान मुलांचं सेव्हिंग अकाउंट कसं उघडायचं, त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतील, लहान मुलांचं अकाउंट उघडून काही फायदा आहे का, असे अनेक प्रश्न मुलांच्या आई-वडिलांच्या मनात असतात। जे मुलं 5 वर्षांपेक्षा मोठे आहेत आणि स्वतः सही करू शकतात अशा मुलांचं अकाउंट उघडायला काहीच हरकत नाहीये। आपल्याला कोणताही आर्थिक व्यवहार करायचा असेल तर बँक अकाउंट असणं अतिशय गरजेचं आहे। बँक अकाउंट ही कोणत्याही व्यवहारासाठी पहिली पायरी आहे। सध्या फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंड्स, शेअर्स, सुकन्या समृद्धी योजना किंवा अन्य कोणत्याही योजनेत गुंतवणूक करायची असेल तर सेव्हिंग अकाउंट असणं गरजेचं आहे। मुलांचं सेव्हिंग अकाउंट काढण्याचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे मुलांना बँकिंग व्यवहाराची लहानपणापासूनच सवय लागते। सेव्हिंग अकाउंट, बचत आणि गुंतवणुकी संदर्भात मुलांना लहान वयातच योग्य माहिती मिळते। म्हणूनच प्रत्येक आई-वडिलांनी मुलांचं सेव्हिंग अकाउंट लवकरात लवकर काढलं पाहिजे। हे झालं पहिलं गिफ्ट। याचबरोबर प्रत्येक आई-वडिलांनी मुलांना 1000 रुपयाची SIP गिफ्ट म्हणून दिली पाहिजे। लहान मुलांना बरेच आई-वडील पॉकेट मनी देतात। त्याचबरोबर घरात आजी आजोबा, मामा, काका, आत्या, मावशी किंवा इतर नातेवाईक आले तर मुलांना पैसे मिळतात। मात्र मुलांचं सेव्हिंग अकाउंट असेल तर हेच पैसे बँकेत जमा करता येतील। असं करून आई-वडील मुलांना बचतीचं महत्त्व सांगू शकतील। मुलांचं सेव्हिंग अकाउंट असेल तर त्यांच्याच नावावर गुंतवणूक चालू करता येईल। सध्या बरेच गुंतवणूकदार मुलांचा जन्म झाला की लगेच त्यांच्यासाठी SIP चालू करतात। मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाल्यावर लगेच किमान 1000 रुपयाची जरी SIP चालू केली आणि पहिले 25 वर्ष पैसे आई-वडिलांनी भरले तर वार्षिक 12,000 या हिशोबाने 25 वर्षात त्यांची गुंतवणूक होईल 3 लाख रुपये। या गुंतवणुकीवर त्यांना साधारण 12% रिटर्न मिळाला तर मुलांच्या 25व्या वर्षी पोर्टफोलिओची व्हॅल्यू होईल 17 लाख रुपये। तिथून पुढे या कॉर्पसवर जरी वार्षिक 6% रिटर्न मिळाला तर मुलांच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यांना 1 लाख रुपये मिळतील। त्यामुळे तुम्ही जर मुलांना 1000 रुपयाची SIP गिफ्ट दिली तर त्यातून त्यांच्या हाताशी 17 लाख रुपयाचा कॉर्पस आणि त्यातून प्रत्येक वाढदिवसाला 1 लाख रुपयाचा रिटर्न असा त्यांना दुहेरी फायदा मिळेल। हे गिफ्ट आई-वडिलांनीच दिलं पाहिजे असं नाही। आजी आजोबा किंवा घरातले इतर नातेवाईक देखील हे गिफ्ट देऊ शकतात। आपण मुलांना हजारो किंवा लाखो रुपयाचे खेळणी घेतो। मुलं लहान असताना त्यांच्यासाठी खेळणी आणि त्यासोबतच हे 2 फायनान्शियल गिफ्ट्सही घेतले तर त्यांना बचतीची सवय लागेल। त्यांच्यावर आर्थिक संस्कार होतील याचा फायदा त्यांना आयुष्यभर होईल। गुजराती मारवाडी समाजात मुलांना लहान असल्यापासूनच आर्थिक शिक्षण दिलं जातं। मात्र इतर समाज या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देत नाही। पण लहानपणापासूनच या गोष्टींची माहिती दिली तर मुलं मोठे झाल्यावर त्यांना या गोष्टी अवघड वाटणार नाहीत। तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना यंदाच्या वाढदिवसाला हे 2 फायनान्शियल गिफ्ट्स नक्की द्या।